सो आता मी जिमला निघाले. मी फर्स्ट टाईम संध्याकाळी जिमला निघाले. हे बघा संध्याकाळचे किती वाजले? हां 5:30 वाजता आले. तर तुम्ही मला सांगितलं की 5:15ला आपण खाली निघूया. पण नाही, आमचं घड्याळ जे 10 मिनटं जरा पुढे आहे. सो आता मी निघते. घरात मम्मी आणि काकी आहे. काय करतात एक मिनटं बघते तरी. काही मी गेल्यानंतर काहीतरी खायला द्यायचं असेल तर. नाही काय नाही खायला करत आहे. सो आता मी जाते. सगळे लक्ष खाण्यावर आहे पण माझं. मी निघते आणि बघू आता तुम्ही आता मी जिमला गेल्यावर. कारण मला ना एक मेळा आहे आमच्या इथे. मला तिथेसुद्धा जायचं आहे माझ्या मम्मीसोबत. पण आता कसं होतं काय होतं बघा. आणि ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा यार प्लीज. तर तू माझी घरी वाट बघते. मी निघते. स्कूटीची चावी बघते. मला ती भेटते. हां सॉरी माझ्याच बॅगेत होती. मी विसरले होते कारण मी आली गाडी घेऊन जाते तर बॅगेतच चावी ठेवते. मला माहिती मी कुठे ना कुठे विसरते. चला आता बाय बाय. आता आमची जिम करून झाली आहे. मी तुम्हाला बोललो होतं ना आम्हाला मेळ्यामध्ये जायचं आहे. सो मी माझी मम्मी ऋतूची मम्मी आम्ही सगळ्या चाललो आहे. त्या घरून येत आहेत आणि आम्ही असं इथून डिरेक्टली जातो आहे. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. कुठे भेटतात, कधी शिकतात, चालत येत आहेत की रिक्षाने येतात, आय डोंट नो. सो ह्या मेळ्यामध्ये मी आणि ऋतू पोचलो. माझी मम्मी आणि पगार काकी म्हणजेच ऋतूची मम्मी यायला खूप वेळ लागला. आम्ही म्हटलो की आम्ही दोघी याच्यात फायनली जातो. आणि ह्या ज्या क्रॉकरीज असतात ना ह्या आम्हाला दोघींना सुद्धा खूप आवडतात. बघा ना किती युनिक बघा. हा सेट कितीला होता माहिती आहे? 550 रुपीजला होता. तर ती मला बोलत होती की घ्यायचा का. मी म्हटलं बाई एवढ्या महागाचं सोडा, पण घरात येऊन मम्मी याला ठेवणार नाही. मम्मी बोलेल काय हे घेऊन आले लहान बाळांसारखं हेन तेन. ती काही म्हणजे तिला ह्या गोष्टी आवडत नाहीत इतक्या. ती म्हणते की घरात माणसांचा वापर पण तसा पाहिजे ना, धुवायला 1 जण आणि खायला 10 जण असं तिचं वाक्य आहे. तर मग हे सगळं तर आम्ही काही घेतलं नाही. पण आम्ही जरा हे सगळं बघत होतो आणि हे सेट होते हे सगळे 500ला होते. खूप सुंदर होते हो, खरंच सांगते. तुम्हाला जर कधी काय वाटलं ना तर नक्की घ्या. आणि हे जे टॉप होते हे फक्त 100 रुपीजला होते. हा सुद्धा टॉप होता 100 रुपयाचा. बापरे, ऋतूकडून तो दुसरा टॉप खाली पडला. कुठे गेली की ती बिचारी अशी धडपडतच असते. तर हे काकांना ती म्हणजे ह्या दादांना ती विचारत होती मला हे टॉप्स येतील का. तर ते बोलले हो तुला येतील. इकडे नक्की तुम्ही व्हिजिट करा. खूप सुंदर टॉप्स आहेत हो. आणि ह्या ज्या वस्तू आहेत 10 रुपयाला आहे, 15 रुपयाला आहे, 20 रुपयाला आहे. अर्थात त्या तुमच्या यूजच्या आहेत की नाही हे आपण सांगू शकत म्हणजे हे मी सांगू शकत नाही. पण बऱ्याच काय वस्तू आहेत. हे चमचे 100चे किती 8 चमचे होते. ह्याच्यात छोटी साईज मोठी साईज दोन्ही साईजचे होते. खूप सुंदर होते. आणि ह्या ज्या प्लेट्स होत्या ना हे इतक्या सुंदर शिंपले वगैरे असतात ना त्याचा आहे बहुतेक. हे खूप सुंदर होतं. पण हा एक सेट 1100 रुपयाचा होता. हा खूप कॉस्टली होता. मी ऋतूला म्हटलं बापरे इथं टाईम वेस्ट होईल आपला, कारण हे खूप जास्त महाग आहे. नंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये सगळ्यात पहिले स्टार्टिंग होती ती चप्पलपासून. किती सुंदर चप्पल होत्या. मला खूप आवडल्या. खूप पण खूप महाग होत्या त्या. मला असं वाटतं की म्हणजे स्पेसिफिक गोष्टी मेळ्यामध्ये स्वस्त मिळतात, बाकी खूप महाग मिळतात. मला एक ड्रेस आवडला होता, खूप सुंदर होता. 750 मी बोलत होते आणि ते 950 बोलत होते. म्हणजे ते काही ऐकेना आणि मी काही ऐकेना. पण इकडे हे असे जे फूड टेस्टिंगचं वगैरे होतं ना हे खूप टेस्टी लागतं. मी बरंच काय खात होते. आणि त्याच्यात मी तो शोधत होते ते मसाल्याचं जे असतं ना ते असं कोबी वगैरे काय फ्राय करून देतात ते. तर मी ते शोधत होते आणि ऋतूला बोलत होते की ऋतू तू पण बघ टेस्ट करून. तर ती बोलली की नाही मला तर नाही करायचं टेस्ट. नाही करायचं म्हणता तिने एक टेस्ट केला. त्याच्यात तिला आवडत होती वेगवेगळे कपडे आणि मला सुद्धा आवडत होती. दादा हा डब्बा कितीला आहे? 50. हा 50ला. ऋतू 50 लुटलं मला. हा खरं मला लुटलं. मला लूट लिया. मला 150ला दिले त्या काकीने आणि 50ला. काकी तुम्ही बघा माझा ब्लॉग, तुम्हाला कळेल किती स्वस्तात मिळतात ते. आमच्या मम्म्या पण आल्या याच्यात. अगं मी 30 रुपयाला आहे. अगं तिकडे 100ला सेट आहे काकी पूर्ण. मी जा तुला घ्यायचं होता ना. आता आमच्या मम्म्या पण आल्या आमच्यासोबत. म्हणजे नंतर आल्या चालत चांगला 30-40. मला सगळं विचारायचं इकडे काय म्हणजे जिममुळे सगळं बाहेर पडते माझं. गरमी बाहेर पडते.
वस्तू खूप स्वस्त स्वस्त हा. हे पण हे फोडायचं कसं? हे किती रुपयाला आहे? 30 रुपयाला. सुंदर आहे पण हे. ते भरलं का? तो कल्ला भरला? हे बघ हा पण झाली सुंदर आहे. हे कितीचे? 60 रुपये. 60 रुपये. तुम्ही इथून एंट्री केली का? सो हे सगळं खरेदी करून झाल्यानंतर मी मालवणी कट्ट्या ह्या छोट्याशा अशा गाडीवर आले. इकडे फिश खूप ताजी आणि खूप फ्रेश मिळते असं मला माझा भाऊ बोलला होता. तर अर्थात हे रोडवर बसून होतं, पण मला काहीही प्रॉब्लेम नव्हता कारण त्याच्या नेक्स्ट डेच मी बाहेर खायला गेले होते. पण मला इतकं रिग्रेट झालं. पण हे बघा किती सुंदर दिसते ही फिश आणि खायला पण तितकीच टेस्टी होती. हाय ग सगळ्यांचं मी घरी आले, ड्रेस वगैरे चेंज केले, सगळे आणलेले जे टॉप होते ते घालून पाहिले. खूप 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 सुंदर दिसत आहेत. सो आता मी तुम्हाला एक एक करून सगळं दाखवते. फर्स्ट तर मी हा कडा घेतला. इतका सुंदर कडा आहे आणि याची प्राईस पण मी सांगते. एक सेकंड, लेट मी शो यू. सी किती सुंदर कडा आहे हा. दिसतो तुम्हाला? हे बघा किती सुंदर आहे. हे बघा दिसला? किती सुंदर आहे हा कडा. हा कडा 100 रुपयाला आहे. ओके, हे झालं फर्स्ट. माझ्या मम्मीचा आवाज येतो, आय एम सो सॉरी. त्याच्यानंतर हा एक मसाला आहे. ह्या मसाल्यामध्ये ना आपण कुठलाही व्हेजीज म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लावर, पोटॅटो हे सगळं आपण चॉप करायचं आणि हा मसाला टाकायचा. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते फक्त फ्राय करून घ्यायचं. दॅट्स इट. हा खूप चांगला स्टार्टर होऊ शकतो कुणी आल्यावर खायला. 100ला 1, 250ला 3 असं होतं, पण मी एकच घेतला, जास्त काही घेत नाही बसले. सो आता नेक्स्ट वन आणि माझ्या खूप फेवरेट गोष्ट म्हणजे हा टॉप. हे बघा किती सुंदर आहे हा टॉप. दिसतोय? हां दिसतोय ना? हां किती सुंदर याची क्वालिटी वगैरे बघा ना. हे बघा किती सुंदर आहे. खूप छान ना. झालं? घालवला मूड? नाही आता तुझा. पाहिलं माझा भाऊ मध्ये आला होता. सो नेक्स्ट वन, लेट मी शो यू. हा एक टॉप आहे. सी किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. हा टॉप सुद्धा इस्त्री करायची गरज नाही. मला असे कपडे खूप आवडतात ज्या कपड्यांना इस्त्री करायची गरज नाही. हा सुद्धा 100 रुपीजला आहे. खूप 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 सुंदर आहे. हे बघा हा नेक्स्ट वन आहे. हा बघा किती सुंदर आहे. छोटी छोटी फ्लावरची प्रिंट आहे. इतके भारी भारी दिसतात ना हे सगळे. खूप खूप छान दिसत आहेत. अँड नाव फायनल लास्ट वन. हा आहे. एक सेकंड. हे बघा किती सुंदर आहे. हा ब्लॅकवाला सुद्धा. हा सुद्धा 100 रुपीज. आणि या सगळ्यांचे कापड इतके चांगले आहेत की ते टिकणारे आहेत. म्हणजे ते कोणालाही कळणार नाही की हा 100 रुपीजचे आहेत. जे झुडिओला मिळतात 500ला वगैरे. आय नो ते थोडेसे हायर क्वालिटी असणार, पण आता 100मध्ये आपण काय एक्सपेक्ट करू शकतो यार. घाला ना 100चा 1 महिना घाला द्या ना फेकून. एवढं का लोड घ्यायचा आहे. पण व्हरायटी ऑफ ड्रेसेस घालायला मिळतात ना तुम्हाला. हे मला म्हणायचं आहे. पण खूप 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 सुंदर आहे. मी आता काय करणार आहे, पप्पांना सांगणार आहे. मी एकच पप्पांना मी मागाशी सांगितलं पप्पा हा एकच घेतला आहे, आपण ना अजून जाऊ घेऊ. मला फक्त बघायचं होतं की यांची क्वालिटी कशी निघते. पप्पांना पण खूप आवडला. पप्पा बोलले मी तुला 500 रुपये देतो, तू घेऊन ये जा. आता 5 घेऊन येणार मी. चिक 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 चिक. सो तुम्हाला कसे वाटले हे टॉप? सॉरी मम्मीचा आवाज येतो तर मध्येच भाऊ आला. तुम्हाला हे टॉप कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्लीज 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 प्लीज. मेळ्यामधून मी काय शॉपिंग केली हे तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, पण माझ्या मम्मीने काय शॉपिंग केली ते म्हणजे एक तुळस घेतली आणि अजून एक जे झाड होतं ते झाड घेतलं. खूप सुंदर झाड होतं. पण अशा प्रकारे आम्ही दोघींनीही शॉपिंग केली. आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.